शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी विश्वासराव गळगटे. आज परत एकदा अमर लोणकर मुक्काम पोस्ट इनामगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे यांच्या आपण वांग्याच्या प्लॉटमध्ये आहोत. हा चौथा व्हिडिओ आहे आणि आता आम्ही असं इतक्यात मुश्किलीने इथपर्यंत आलोय. इतके काटे टोचत आहेत ह्या पिकाचे, डोक्याच्या वरती फड गेलेला आहे आणि काही रोचक गोष्टी आपण आता लोणकरांना विचारणार. लोणकर साहेब नमस्ते. नमस्कार. थोडं मोठ्याने बोला. आपल्या पिकाला आता किती महिने झालेत? आपल्या पिकाला ह्या फळाला 6 महिने झालेत. आपली लागवड कधीची होती? जून 15ची होती. 15 जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. आता डिसेंबर संपत आलेला, ऑलमोस्ट 6 महिने झालेले आहेत. मागे आपलं दोन ओळींमध्ये साधारणतः 8 ते 10 कॅरेट निघायचे. हो. आता काय परिस्थिती? आता म्हणजे 3 ओळी नेल्या की 12 कॅरेट माल निघतोय. 12 कॅरेट किती ओळींमध्ये? 3 त्या पण पूर्ण होत नाही. नाही मग पूर्ण होत नाहीत, मग 2 पूर्ण होतात का? 2 पूर्ण होणार. 2 ओळींमध्ये 12 कॅरेट आणि 6 महिने झालेले फळाला. फुलांची संख्या आपण बघू शकतो. फुलांची संख्या इतकी प्रचंड आहे. ते सेटिंग दाखवा लोणकर. सेटिंग बघा, सेटिंग सुद्धा प्रचंड आहे. मला एक सांगा, सध्या आळीची काय परिस्थिती? आळी म्हणजे पूर्ण नायनाट झाला. नायनाट. जिग्रा पॉवर प्लसच्या वापरानंतर आळी तुमची 100% कंट्रोलमध्ये. 100% कंट्रोल मध्ये. आळीसाठी आता किती दिवसांनी स्प्रे घेता? आळीचा स्प्रे घेतला आता महिना झाले. 1 महिना झालाय. 1 महिना झाले. हे खोटं बोलत नाही ना तुम्ही? खोटं नाही. मी घरी आणून पडलेलं प्लॉट मध्ये तसं औषध मध्ये. म्हणजे तुमच्या ह्या लक्ष्मीची शपथ. लक्ष्मीची शपथ घरी तसंच. ह्या लक्ष्मीची शपथ 1 महिना झालं आळीचं स्प्रे घेतलेलं नाही. कारण जिग्रा पॉवर प्लसच्या त्यांनी 20-25 दिवसाला ज्या 3 फवारण्या घेतल्या, तिथं शेंडा आळी आणि फळ पोखरणारी आळी ह्याचं सायकल ब्रेक होऊन आज 100% कंट्रोलमध्ये आहे. दुसरी गोष्ट मला सांगा, मार्केटमध्ये सध्या वांग्याची काय परिस्थिती हो? वांग म्हणजे आता सध्या म्हणजे थंडीमुळे लोकांचं सेटिंग कमी होतंय, त्यामुळे माल कमी येतोय. थंडीमुळे लोकांची सेटिंग होत नाही, माल कमी आहे. आपली सेटिंगची काय परिस्थिती? आपली सेटिंग पूर्णपणे 100% एकदम खाशी. थंडीचा काय त्याच्यावरती परिणाम? काही परिणाम नाही. लेबर तुमचं काय म्हणतो तोडायला सध्या? लेबर तोडायला म्हणजे एकदम बिकट कंडिशन आहे. पार प्लॉट जुळला एकमेकात, इतकी दाटी म्हणजे जायला. आता जायला इथंच आपण फार मुश्किलीने आलोय. माझ्या डोक्याच्याही वरच्या लेवलला जर पाहिलं, हे शेंडा जर पाहिला तर माझ्या डोक्याच्या वरती आहे. ज्यावेळेस आपण पहिला व्हिडिओ घेतला होता त्यावेळेस ह्या प्लॉटमध्ये शिरता येत नव्हतं. फळांची चमक थंडीमुळं किंवा इतर, आता काय असतं, पंचगंगा सुपर गौरव मध्ये प्लॉट जसा जसा पुढे जातो तसं लोकांचं सेटिंग कमी होत जातं. आपला अनुभव काय? जरी प्लॉट 6 महिन्यात झाला आहे तरी सेटिंग अजून कुठं कमी पडलेलं नाही. फुलगळ होती का? फुलगळ नाही, काय नाही अजिबात नाही. फुलगळ नाही. वाढत चालले, आमचं फळ वाढत चाललेलं. सेटिंग आणि फळ वाढत चाललंय. वाढत चाललंय. इतर जे तुमच्याकडे म्हणजे भाजीपाला उत्पादक शेतकरी, त्यांच्या प्लॉटची काय परिस्थिती आहे सध्या? सध्या म्हणजे त्यांच्या प्लॉटची म्हणजे सेटिंग होत नाही आणि माल एकदम टोकणा निघतोय. 2-3 दिवसांनी एकदा निघतोय. 2 ते 3 दिवसाला एकदा निघतोय. 2 ते 3 दिवसाला एकदा माल निघतोय बाकीच्या शेतकऱ्यांचा. आणि 6 महिन्याचा प्लॉट झालेला असून रोज 12 कॅरेट माल 2 ओळीत काढतायत रोज. ऍव्हरेज पट्टी किती ती सध्या? आता काय 2 दिवस झाले ना, तर सरासरी 3 ते 4 हजार रुपये रोजची पट्टी. खर्च आणि खर्च वजा जाऊन, जाण्या येण्याचा खर्च जाऊन रोज. आता वांग्याचे भाव जरा रिव्हर्स असल्यामुळं, साधारणतः 20 ते 25 रुपये रेट असल्यामुळं 4,000पर्यंत रोजची पट्टी येते. पण ह्याच प्लॉट मधून 12,000पर्यंत पण पट्टी घेतलेली आपण रोजची. ज्यावेळेस 60-70 रुपये वांग होत 70 रुपये आहे ना. 10 कॅरेट. आणि इतर शेतकऱ्यांच्या रेटमध्ये चमकीमुळं आणि आपल्या रेटमध्ये किती फरक पडायचा? 500 रुपयाचा तर नीट फरक होता.
इतर शेतकऱ्यांच्या आणि आपल्या प्लॉटमध्ये रेटमध्ये पण पेक्षा आहे ना आज आहे ना मंदी आहे. हम्म. आजचा दिवशी मंदी आहे. आज सुद्धा आज मंदी असल्यामुळे ना लोकांचा माल खपत नाही, आपला माल राहत नाही. तर मंदी आहे, लोकांचा माल खपत नाही हा. आणि आपला राहत नाही, शिल्लक राहत नाही. हे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. हा, लय मोठी गोष्ट. वांग्यामध्ये लोक घाबरतात शेंडाळीला आणि त्याच्यामुळे लोक वांगे करत नाहीत. करत नाही. माझ्या भरोश्यावर आता तुम्ही इथून पुढे वांगे किती वर्ष करणार? कंटिन्यू जवळ म्हणजे आपल्या अंगात ताकद येतो जोपर्यंत अंगात ताकद आहे, जोपर्यंत जीवात जीव आहे, आमच्या भरोश्यावर वांग कंटिन्यू करणार आहेत. हे म्हणजे खूप मोठं वाक्य आहे. आणि ज्या मिशनवरती आपण काम करतो की शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च, आता सध्या उत्पादन खर्च काय हो? असं काय झिरोचे म्हणायचं. फक्त गिरामृत गोल्ड, फॉस्फरिक आणि डबल टॉप एवढंच चालू आहे. ह्याच्या व्यतिरिक्त वॉटर सोल्युबल पण नाही. काय नाही. जमिनीचा भुसभुशीतपणा कसा झालाय? एक एक नंबर आहे. एक नंबर आहे. एकच. कोणतंही झाड पहा, झाडावरती कसलीही डाउनी मिल्ड्यू असेल, भुरी असेल, कसलाही नामो निशान नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं, शेंडा अळीचा फवारा घेतलेलं 1 महिना होऊन गेलं, अळीसाठी आता फवारा घेतलेला नाहीये. तुम्हाला बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत असतील, पण तुम्ही लोकांना अतिशयोक्ती वाटते. निश्चितच इथं आज आता प्लॉटची परिस्थिती बघितल्यानंतर आता हा शेंडा बघा, ह्याची सेटिंग बघा, आणि प्लॉट 6 महिने होऊन गेलेला आहे, तरी पण सेटिंग जर पाहिली, सगळीकडे नुसते वांगेच दिसतात. वांगे ठीक आहे. सगळीकडे नुसते. हे इथे एक दाखवा, हे बघा, हे जर पाहिलं, ह्याला जरा झूम करून क्लोजअप दाखवा, फक्त फळच आहेत, वांगेच आहेत, दुसरं काही नाहीये. पान तेवढी फळे. जेवढे पान आहेत तेवढे फळच आहेत. हम्म. अशा पद्धतीने सध्या लोणकरांचा प्रवास चालू आहे. आणि माझ्या मते हा प्लॉट अजून मी किमान 3 ते 4 महिने चालू शकतो. काय वाटतंय? चालेल ना, तुमचं मार्गदर्शन असलं 100% चांगलं. आमचं मार्गदर्शन असल्यानंतर अजून 3 ते 4 महिने प्लॉट चालेल. आणि डेफिनेटली मला इथं कुठेही एकही शेंडा पडलेला दिसत नाहीये, फुलगळ दिसत नाहीये. आणि सेटिंग अशी आहे की तुम्ही ते विचार पण करू शकत नाही. माझ्याकडे जरा कॅमेरा द्या, मी दाखवतो. हा जरा दाखवा. हा हे मालाचं सेटिंग आहे. इकडे एक दाखवा. मालाचं सेटिंग अशा पद्धतीने आहे की फक्त वांगेच आहेत. आणि ओव्हरऑल फळ जो आहे ह्याच्यामध्ये घुसण्याचा तर विषय नाहीये. लेबर हे कशा पद्धतीने तोडत असतील यांच्याच जीवाला माहिती. तर सध्या तरी घरगुती तोडणी चालली म्हणून तोडतोय. घरगुती तोडणी चालली म्हणून मजूरच त्यांना कसं- मजूर बाकीचं येऊ शकत नाही. ओके, तुम्ही खूप मोठी गोष्ट बोलला. थोडं अजून पुढे जायचं, कारण लय टोचतंय बाबा, पण एक थोडंसं पुढे जाऊन अजून दाखवू वांग काय पद्धतीचा. तरी हा प्लॉट दिवाळीतल्या वादळात पडलेला होता. ह्या प्लॉटला परत उभा केलंय. इथली सेटिंग दाखवा. ही सेटिंग बघा, इकडची सेटिंग बघा, आणि ह्याची उंची दाखवा. तुम्ही जरा उभे राहा बरं त्याच्याजवळ. ओके, वांगे उत्पादक शेतकऱ्यांना नेमका नॉर्मन बोरलॉग उत्पादनाविषयी काय सल्ला सांगाल? नॉर्मन बोरॉन विषयी सल्ला सांगायचा म्हणजे सर्वांनी वापरावे, कारण का त्याच्यातून एकदम 0 मेंटेनन्स खर्च आहे. 0 मेंटेनन्स खर्च आहे. हम्म. आणि प्लॉटला इतर म्हणजे आज तर हा प्लॉट असा अगदी दृष्ट लागण्यासारखा प्लॉट आहे. 6 महिन्याचा प्लॉट कोणी म्हणणार नाही. लोक 3-3 महिन्यामध्ये प्लॉट काढून टाकतात हो, वैतागून. वैतागल्यात सगळी काढली लोक. चला, थँक्यू. तुम्ही खूप चांगला फीडबॅक दिलेला आहे. आणि निश्चितच परत एकदा ह्या प्लॉटला आपण अजून 3 ते 4 महिने 100% सक्सेसफुली चालू, जर तुमची लोक तोडायला कंटाळले नाहीत तर. आम्ही पण चालू, त्याला फक्त रेट टिकलं की चालवणार. रेट टिकले की चालवणार. चला, धन्यवाद.